हॅलो मैत्रिणींनो, मी स्वप्नाली तुमचं स्मी क्रिएशनमध्ये स्वागत करते आहे। आज आपण छान सुंदर अशी चाफ्याची फुलं बनवायला घेऊया। अगदी सुंदर दिसतात आणि अगदी पटकन तयार होणारी आहे। तर आज मी तुम्हाला यात एक नॉन वायर आणि वायर यूज करून कसं बनवायचं तेही शिकवणार आहे, नॉन वायर पण शिकवते आहे। तर आज नॉन वायर बनवायला घेऊया। त्यासाठी मी 2 नंबरची नीडल घेतली आहे, फॅब्रिक कलर्स घेतले आहेत आणि ब्रश घेतला फॅब्रिकसाठी आणि व्हाईट वूल हे मी घेते आहे। वायर जेव्हा करायची असेल तेव्हा क्राफ्ट वायर आपल्याला लागेल, जेव्हा वायरचं करायचं असेल तेव्हा। आणि त्यासाठी आता मी स्लिप नॉटने सुरुवात करते आहे। स्लिप नॉट मी घेणार आणि त्यानंतर मी 13 चेन्स घेणार आहे। आता 13 चेन्स घेतल्यानंतर मी सुईकडच्या बाजूने एक चेन सोडणार आणि त्याच्या पुढच्या चेनमध्ये मी सिंगल क्रोशा घेणार आहे। त्याच्या पुढच्या चेनमध्ये मी सिंगल क्रोशा एक, त्यानंतर हा दुसरा आणि हा तिसरा, पुढच्या स्टिचमध्ये हा तिसरा। आता त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये मी हाफ डबल क्रोशा घेते आहे। पुढच्या चेनमध्ये एक, त्याच्या पुढच्या चेनमध्ये हा दुसरा हाफ डबल क्रोशा, त्याच्या पुढच्या चेनमध्ये हा तिसरा हाफ डबल क्रोशा। एक एक चेनमध्ये मी घेतला, 3 आणि 3 6 झाले। आता पुढचेच राहिलेले 6 माझे होणार आहे हाफ डबल क्रोशा। हा झाला डबल क्रोशा एक, त्यानंतर हा झाला दुसरा डबल क्रोशा, त्यानंतर हा झाला तिसरा डबल क्रोशा, त्यानंतर चौथा डबल क्रोशा, नंतर हा 5वा डबल क्रोशा घालतीये आणि हा 6वा डबल क्रोशा घेते आहे। आता ह्या लास्ट स्टिच मध्येच नीट बघा, एका स्टिच मध्ये हे आले माझे 3 3 6। एक चेन घेतली डबल क्रोशा झाल्यानंतर, आता परत त्याच स्टिच मध्ये मी अजून एक डबल क्रोशा घेते, कारण आपल्याला तो टर्न करून गोल पाकळीचा वरचा आकार यायला हवा। परत चेन घेतली, परत त्याच मध्ये मी एक डबल क्रोशा घेतले, म्हणजे लास्ट स्टिच मध्ये माझे होतात 3 डबल क्रोशा। त्यानंतर परत पुढच्या याच्यामध्ये मी बरोबर एक डबल क्रोशा घेणार आहे। असे मी परत पुढच्या याच्यातून 5 डबल क्रोशा घेणार आहे, प्रत्येक स्टिच मधून एक एक, प्रत्येक चेन मधून एक झाला, हा दुसरा। अशी मी तुम्हाला एक पाकळी बनवून दाखवते। हा तिसरा, त्यानंतर हा चौथा, 5 डबल क्रोशा मी घेते आहे, एक पाकळी ह्या फुलाची मी बनवते आहे। त्यानंतरचा हा झाले माझे 5 डबल क्रोशा झाले। त्यानंतरच्या पुढच्या याच्यामध्ये मी घेणार आहे एक हाफ डबल क्रोशा, त्यानंतर त्या पुढच्या याच्यामध्ये अजून एक दुसरा हाफ डबल क्रोशा, परत तिसऱ्या याच्यामध्ये एक हाफ डबल क्रोशा। जसं ह्या साईडला आपण केलं 3 3 6, तसंच सेम इकडच्या साईडला होणार। फक्त आता त्याच्या पुढचे 3 हे झाले सिंगल क्रोशा, पुढे 3 सिंगल क्रोशा घेणार। फक्त जे वरचं टोक जे आहे त्याच्यावरतीच आपण 3 डबल क्रोशा आणि मध्ये 2 चेन येणार। हे बघा, ही झाली पाकळी तयार। आता मी परत टर्न करून मला वर यायचं आहे, कारण आता हे विदाऊट वायर करते, त्यामुळे त्याला जरा अशी ताठरता यायला हवी, म्हणून मी आता इथे चेन घेतली, सिंगल स्लिप स्टिच काढला आणि आता पुढच्या याच्यामध्ये मी काय करते आहे, पुढचे 1 2 3 आणि 3 आणि आता मी काय करते आहे, ह्या प्रत्येक याच्यातून 3 म्हणजे मी 4 स्लिप स्टिच घेतल्या आणि या प्रत्येक याच्यातून आता मी सिंगल क्रोशा घेणार आहे, कारण आपल्याला ते पाकळीला ताठपणा येण्यासाठी सिंगल क्रोशा घेतल्यावरती थोडा ताठपणा येईल, म्हणून मी आता इथे सिंगल क्रोशा प्रत्येक स्टिच मधून घेते आहे शेवटपर्यंत। सगळ्यात वरती जेव्हा येईल ना, तिथे आता ही चेन स्पेस आहे, त्याच्यामधून एक सिंगल क्रोशा घेतला, परत त्या खांबावरनं एक सिंगल क्रोशा, परत चेन स्पेस म्हणून एक सिंगल क्रोशा, खांबावरनं एक सिंगल क्रोशा आणि मग प्रत्येक चेन मधून एक 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 एक। आता फक्त वरती जे 2 चेन स्पेस होत्या त्याच्यामध्ये आपण एक एक सिंगल क्रोशा घेतलेला आहे आणि असं करत करत यायचं आणि शेवटचे परत 4 आपले जे येणार आहेत, म्हणजे जे हाफ जे काढला, तर इथे पण मी सिंगल क्रोशाच घेतला आणि हे सगळ्यात शेवटी जेव्हा येते आहे तिथे मी काय करते आहे, हे जे शेवटचे 4 जे राहिलेले आहेत माझे, ते मी आता इथे स्लिप नॉट घेते आहे। 2 3 आणि हे 4, हे 4 मी स्लिप नॉट घेतल्या आणि आता इथे एक चेन घेते मी इथे आणि कट करते थ्रेड। एक चेन घेतली आणि कट केला मी थ्रेड।
बघा आता ही एक पाकळी मी तुम्हाला दाखवली आहे बघा, ही झाली एक पाकळी. आता अशाच तुम्ही 4 पाकळ्या तयार करून घ्या. आता मी हे 4 पाकळ्या तयार केल्या आहेत, सेम 4 पाकळ्या, म्हणजे टोटल आपल्या 5 पाकळ्या होणार. आता ह्या 5 पाकळ्या झाल्यानंतर आता हे तुम्ही सुईने शिवून घेतलं तरी चालेल. 2-2, 3 ओव्हरलॅपिंग असतं चाफ्याच्या फुलाला, तर सुईने शिवलं तरी चालेल. त्यानंतर ते बघा ही अशी सुई घेऊन तुम्ही शिवलं तरी चालेल. त्यानंतर ग्लूगनने तुम्ही चिटकवलं तरी देखील चालेल. आता कोण म्हणजे आधी जरी याला कलर केला ऑरेंज कलर आणि हा पिवळा कलर तरी चालेल, ऑरेंज आणि येलो, किंवा नंतर तुम्ही फुल करून केलं तरी चालेल. आता मला ते फुल करून कलर करायला जास्त बरं वाटतं म्हणून मी फुल करून करते. हे बघा आता अशा पद्धतीने तुम्ही हे शिवू शकता. आता मी ग्लूगन पण दाखवते. शिवल्यानंतर तुमचं असंच होईल. आता ग्लूगन वापरल्यानंतर पण बघा, ग्लूगनने पण अशीच हे करायचं आणि ग्लूगनने पण तुम्ही चिटकवू शकतात हे. आणि हे पाठीमागचं जे आहे तुम्ही शिवल्यानंतर देखील पाठीमागे हा थ्रेड असा गुंढाळा. आता मी हे ग्लूगनने दाखवते, शिवल्यानंतरही असा थ्रेड तुम्ही गुंढाळा साधारणतः असं, म्हणजे खालती जरा फुलाला जरा बेस मिळेल. हे बघा झालं तयार तुमचं फुल तयार. हे बघा आता हे जे फुल तयार झालं, आता तुम्ही याला कलर करू शकता तुम्हाला जसा हवा तसा. हे बघा आता याला ऑरेंज कलरमध्ये घ्या आणि मग साईडने येलो कलर घेतला तरी चालेल. हे बघा आता हे फिनिशिंग, माझं कलरिंग एवढं चांगलं नाही आहे, पण हे फिनिशिंग आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही चाफ्याच्या फुलाचं ते करू शकतात. नक्की करून बघा, दिसायला पण खूप सुंदर दिसतं आहे. आणि चॅनल सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, पण शेअर मात्र जरूर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.